नीट पेपरफुटी प्रकरणी अभाविपाचं एनटीए विरोधात आंदोलन। एनटीएच्या कार्यालयाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक। नीट प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर समोर, तर आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केले होते। शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधूनही एक जण ताब्यात। धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकरणी आता महत्त्वाचे अपडेट। हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव, तर एनटीए परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकली नाही याचा दावा करत ही याचिका दाखल। नीट पेपरफुटी प्रकरणाचा पुन्हा पाठोपाठ आता लातूर कनेक्शनही समोर। लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार। एका पालकांच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाणार। क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत असल्याचा दावा। नीट पेपरफुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यात असण्याची शक्यता, तर पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपीचा शोध सुरू। नीट पेपरच्या 2 पीडीएफ फाईल्स तयार केल्या होत्या। सूत्रांची माहिती, एका पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचा तर दुसऱ्यामध्ये बायोलॉजीचा मजकूर होता। तर हे गेस्ट पेपर्स अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांना विकण्यात आल्याची ही सूत्रांची माहिती। सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही। तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% आता 15%, 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचाही समावेश। तर नवीन आयात शुल्क लागू, सोनं खरेदी महागली। आयात शुल्क वाढल्यामुळे सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ, तर एक तोळं सोनं तब्बल 9,000 महागलं, तर चांदीच्या दरातही 20,000ची वाढ। सोनं 1,63,770 रुपयांवर। ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची आज बैठक होणार। संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटीसाठी वेळ मागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली। स्वतः केलेल्या आवाहनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा निर्णय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आता ताफ्यातील गाड्या कमी करणार, तर एकनाथ शिंदे स्वतः इलेक्ट्रिक गाडीनं मुंबईच्या दिशेनं कामकाजासाठी प्रवास करणार। मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार। सामान्य प्रशासन मोहीम हाती घेणार। कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती गाड्या याचा आढावा घेतला जाईल। मोदींच्या आवाहनानंतर आता ही मोहीम हाती। सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाईकनं जिल्हा नियोजन समितीच्या सभेला पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पडळकरांचा हा निर्णय। सुनेत्रा पवारांसमोर तटकरे पटेलांकडून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये नाराजी व्यक्त, तर सूत्रांची माहिती, तर यादी कुणी बनवली, आमचीच नावं यादीत नाहीत, तटकरे पटेल यांनी सवाल केल्याची सूत्रांची माहिती। पटेल तटकरे यांच्या नाराजीनंतर आता यादीमध्ये तांत्रिक चूक असल्याचं ट्विट। सुनेत्रा पवारांची माहिती, दरम्यान सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतर सुद्धा नाराजी दूर झाली नसल्याचं सूत्रांकडून स्पष्ट। तटकरेंना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल। पवार तटकरे यांच्या भेटीवरून रोहित पवारांचं भाष्य, तर भाजप विरोधात आमच्या सोबत येणाऱ्यांचं स्वागतच। विलिनीकरणाच्या चर्चेवर सुद्धा रोहित पवारांचं भाष्य। तब्बल 3 वर्षांनंतर सुनील तटकरेंकडून पवारांची भेट। आसाम दौऱ्यानंतर तटकरेंकडून शरद पवारांची ही भेट। सिल्वर ओकवरील भेटीनं राजकीय चर्चेला उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचं तटकरेंकडून स्पष्ट। या भेटीवरून राजकीय बावड्या उठवणं चुकीचं। तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काहीही झालं तरी भाजपमधनं लढणार। पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपातनं लढणार, रोहित पवारांचा मोठा दावा। मावळचे आमदार सुद्धा भाजपमधनं निवडणूक लढवणार, तर रोहित पवारांचा दावा। रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला? 2029ला रोहित पवार काँग्रेसकडून बारामतीमध्ये लढणार। राजकीय पोळी भाजण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये, आमदार सुनील शेळकेंची ही टीका। आमच्या पक्षाचं भविष्य कोणी सांगण्याचं कारण नाही, रोहित पवारांच्या आरोपांना अनिल पाटलांचंही उत्तर, तर आमच्या पक्षात असा कुठलाही प्रयत्न नाही, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर पालिकेची पहाटेच कारवाई। मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीत बुलडोझर कारवाई। पालिकेच्या नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ही कारवाई करण्यात आली। निदा खानला लपवलेल्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची बुलडोझर कारवाई। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं नरेगाव परिसरात नाशिक टीसीएस प्रकरणातला आरोपी निदा खानला याच घरात आश्रय दिला होता।
मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला इतकी घाई कशासाठी? घर अनधिकृत असल्याचे अजून सिद्ध झाले नाही. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत कारवाई झाली. जलील यांचा संताप. निदा खानला लपवण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, तर मतीन पटेल छोटा नगरसेवक त्यानं कुणाच्या सांगण्यावरून हे केलं होतं. संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर गंभीर आरोप, तर आरोप सिद्ध केले नाही तर मी कोर्टात खेचणार, जलीलांचा इशारा. शिरसाटांकडून जलीलांचा निजामची औलाद आणि राक्षस असा उल्लेख, तर जलील यांनी इस्लाम आणि कुराणवर हात ठेवून निदा खानशी संबंध नसल्याचं सांगावं, शिरसाटांचं चॅलेंज. देवाभाऊचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये जिहाद कराल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच. निदा खान प्रकरणामध्ये इम्तियाज जलील हे मास्टर माइंड. मतीन पटेलच्या मालमत्ता आणि निदा खानवर ठेवलेल्या घरावर कारवाई केल्यानंतर नितेश राणेंचा हा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये इमाम नगरसेवक मेहराज खानला अटक, तर नगरसेवक पद टिकवण्यासाठी तिसऱ्या अपत्याची माहिती मेहराज खाननं लपवली. नियमातनं वाचवण्यासाठी मेहराज खान यानं मुलाचं बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचे खोटे बोनाफाईड तयार केल्याची ही माहिती समोर. आंबा बागायतदारांना चर्चेसाठी राज्य सरकारचं निमंत्रण. आंबा काजू शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार चर्चा करणार. राजू शेट्टींसह बागायतदारांच्या प्रतिनिधींना सरकारचं निमंत्रण. तर आज दुपारी 3 वाजता सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये बैठक होणार. विधान परिषदेच्या 10 सदस्यांच्या उद्या शपथविधी, तर उद्या सकाळी 11 वाजता विधानभवनात सभापती राम शिंदे सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार. पुण्यातील नसरापूर प्रकरणामध्ये 2 अल्पवयीन मुलांनी साक्ष नोंदवली. 3 मुलांनी आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिलं होतं. मुलांनी गोठ्यावर दगडही मारले, पण आरोपींनी त्यांना हुसकावून लावलं. मुलांनी गोठ्याच्या पत्र्यावर दगड मारल्यावर आरोपी यानं विटा मारून त्यांना हुसकावून लावलं होतं. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. दरम्यान शिकाऊ वैमानिक यामध्ये सुरक्षित असल्याची माहिती. नाशिक भोंदू अशोक खरात 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत, तर जगदंबा पतसंस्थेमध्ये काही फेक अकाउंट्स तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. विरारमध्ये खाण माफियांचा थरार, तर मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला, तर सहकार्याची दगडानं ठेचून हत्या. पोलिसांकडून 2 जणांना अटक, तर 10 ते 12 आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तयार. मालक महेश पाटीलवर हत्येचा गुन्हा. वसईतील मत्स्य विभागाच्या जागेवरील बांगलादेशींच्या अतिक्रमणावर हातोडा. मंत्री नितेश राणे यांच्या विभागाची बुलडोझर देवाभाऊ मोहीम सुरू. सकल हिंदू समाजाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर. जिल्ह्यातील 2784 कोटी रुपयांच्या महामार्गाचं भूमिपूजन करणार. मुंबईमध्ये 70 ते 75% नालेसफाई झाल्याचा दावा फोल. सत्ताधारी नगरसेवकांच्या पाहणी दरम्यान नाले कचरा गाळानं तुडुंब भरल्याचं निदर्शनास. भाजप नगरसेवक गणेश खणकरांकडून हरकतींचा मुद्दा मांडत हे सवाल उपस्थित. सांगलीमध्ये काल झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. वादळी वाऱ्यानं भिंत पडून 6 जणांचा मृत्यू झाला होता. रायगडच्या देहेन गावातील ग्रामस्थ खाडी पुलाचं काम 4 महिन्यांपासून रखडल्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रमक. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास शनिवारी रास्ता रोको आंदोलन करू, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापमानात पुन्हा वाढ. जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर. नागरिकांनी उन्हात बाहेर न पडण्याचंही प्रशासनाचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण, तर पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 20 ते 30% घट. नदीतील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईची शक्यता व्यक्त. सोलापूर जिल्ह्यातल्या पापरी गावामध्ये उष्माघातामुळे 35 वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू. जिल्ह्यातील तापमानाची 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत नोंद. अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसांना कुलिंग जॅकेटचं वाटप, तर वाढत्या तापमानापासून बचावासाठी जॅकेटचं वितरण. भर उन्हामध्ये ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा. वर्ध्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर. मागील 2 दिवसांपासून तापमानात वाढ. उकाड्यानं हैराण नागरिकांना या ठिकाणी आणखीनच झळ. गोंदियात तापमान 41 अंशांवर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तापमान आणखी वाढणार असल्याचाही इशारा.